हमने 2004 में धनंजय कृषि एजेंसी नाम से दुकान का शुरुआत किया। आमच्याकडे सरासरी 1700 फार्मरचा डाटा होता। 1700 शेतकरी आमच्याकडून औषध घेतात। त्याचप्रमाणे 510 दुकानदार हे आमच्याकडून रिटेलर्स आमच्याकडून औषध घेतात। तो दोस्तों, मैंने शुरुआत से देखा कि उस टाइम साहूकारी पद्धत ज्यादा थी। लोगों को जो पीक उपजना है उनके लिए पैसा लगता था। वो पैसा वो साहूकार के पास जाते थे, सोना गिरवी रख के उनसे पैसा लेते थे। बाद में पीक निकलने के बाद वो पैसा भर के ऐसा दिनक्रम चलता था उनका। ज्यावेळेस पूर्ण सीझन चालू असायचा, शेवट सीझनच्या शेवट आम्हाला माल देण्यासाठी बऱ्याच वेळेस दिक्कत येऊन जायची। पेमेंट ब्लॉक झाल्यामुळे आम्हाला मटेरियल येत नव्हतं आणि आम्ही ती शेतकऱ्यांना सर्व्हिस देऊ शकत नव्हतो। आमच्या रिटेलरला उत्कृष्ट प्रकारची आम्ही सर्व्हिस देऊ शकत नव्हतो। तो बाद में हमें एक डिस्ट्रीब्यूटर ने ऐसा बताया कि आप प्रोकैप के साथ काम करो, आपका दुकानदारी बदल जाएगा। तो प्रोकैप अभी ऐसा करता है कि 4 महीने या 5 महीने के लिए जैसा ही जरूरत हो वैसे फार्मर को वो भांडवल प्रोवाइड करता है, मैंने पैसा प्रोवाइड करता है। तो बैंक के ब्याज दर से जो पैसा मिलता है उस हिसाब से फार्मर का भी हार्वेस्टिंग हो जाता है, उनका मुनाफा भी बढ़ता है, प्रोकैप को भी पैसा टाइम टू टाइम वापस जाता है। आज प्रोकॅपच्या मदतीने आमचे 1710 शेतकऱ्यांवरून आम्ही 2206 शेतकऱ्यांपर्यंत 24x7 आम्हाला वेळोवेळी फायनान्स उपलब्ध झाला आणि त्या पैशातून आम्ही कंपन्यांना ॲडव्हान्स पण देऊ लागलो। त्यातून आम्हाला चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांना पण सर्व्हिस देता आली। हमको जो औषधि लगती है अंगूर के लिए, उसमें उससे जो भी औषधियाँ लगती है वो हम धनंजय कृषि एजेंसी लासलगांव में उधर से हम खरीदी करते हैं। थोड़ा अगर पैसा कम ज़्यादा होगा, कम नहीं भी होगा तो हमको तो संभाल लेते हैं। आमच्या जे रिटेलर बंधू आहे त्यांना पण प्रोकॅपची चांगली सर्व्हिस देता आल्यामुळे तर त्यांनाही वेळेवरती जो फायनान्स उपलब्ध झाला तर त्यांनाही खूप चांगल्या प्रकारच्या आणि चांगल्या रेटमध्ये उच्च दर्जाचे औषध त्यांना देता आले।